सुंदर आहे, एकदम छान आहे. मस्त आहे. कसं आहे शाळा रूम? हां स्पेशल छान आहे ना. हाँ सब कुछ है. केवढं साफ एकदम रूम. अच्छा बाहेर. अच्छा हाँ. हेलो, हाँ रेस्टोरेंट. कहवा मिलेगा अभी 3. सो आलोय आणि सगळ्यात पहिले कहवा ऑर्डर केलाय. ॲक्च्युली चहा पिण्याचं मन होत होतं, पण चहा इथे कसा मिळेल वी वर नॉट शुअर, म्हणून कहवा ऑर्डर केलाय. आणि खूप सुंदर रूम आहे आणि व्ह्यू तर एवढा भारी आहे. असा सुंदर व्ह्यू आहे. ही रूम आणि इथून सुद्धा बघा, इथून हा मेन रोड आहे. हे बघा तिकडे गाड्या चालल्यात. हे बघा इथून ही नदी वाहते. सो खूप म्हणजे खूप छान आहे. माउंट फुजी दिसतो. खोटा काय दिसतो? माउंट फुजी. वेर इज इट? हो, तर श्राव्याच्या म्हणण्यानुसार तो माउंट फुजी आहे. व्हॉट इज माउंट फुजी? जपानातलं सगळ्यात बिगेस्ट माउंटन आणि त्याच्यात वोल्कॅनो. ऍक्टिव्ह बोलताना. हा ऍक्टिव्ह. आता आम्ही पटकन फक्त जॅकेट घालणार आहेत आणि आता आम्ही निघणार आहेत तिकडे. घोडा आला. येस, पोनी राईड असं म्हणतात, म्हणजेच घोड्यांवरून वरती. कोणता ग्लेशियर? हा, असं काहीतरी ग्लेशियर आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला ते सांगूच नाही तर मग करेक्ट करून खाली लिहून देईल. स्वतः आवरले आमचं आणि कहावाची वाट बघतोय. बहुतेक कहावा बनायला वेळ लागतो. आणि श्वास मारते इकडे रेडी होतायत. डॅडीचे हाय. आणि स्मारताचं पोट बरं झालेलं आहे आता. रूम मध्ये आलो आणि लगेच स्मारता बरी झाली. अच्छा, ती मोशननी म्हणजे आपण उंच चढलो ना म्हणून नव्हत होती, पण उलटी नाही झाली. आता उद्या ना जातानाच औषध प्यायचं सकाळी काय. तरी बघा इथं सुद्धा रूम हीटर आहे, थोडं ॲडव्हान्स आहे. शिकाऱ्यामध्ये होतं ते आपलं नॉर्मल आपल्या इकडे पण असतं, मिळतं तसं आहे. आणि ते वायर दाखव डॅडी तिकडून बेडचं हीटरचं. शव दाखव ग. हां, तर हे याने बेडला सुद्धा म्हणजे बेडच्या आतमध्ये सुद्धा हीटर असतात. तर म्हणजे जेव्हा एक्स्ट्रीम कोल्ड असतं मायनसमध्ये टेम्परेचर वगैरे तेव्हा त्याची गरज लागते. इकडे ना एकदम असा मध्ये स्नो आहे, एकदम पूर्ण माउंटन भरलेला. माउंटन इकडे मध्ये इकडं आणि आता आणि इकडे पण आहे. आपण तिकडेच जाणार आहोत. सांग, आम्ही तिकडे जाणार आहे. आम्हीच तिकडे जाणार आहेत आणि तिकडं एकच कडा कस काय खायचा असं वाटतंय का तेव्हा ना आपल्याला ना ते बर्फ खायचं नसतं बरं का. माहितीये ना. आहे का? जास्त काहीच नाही. हा का? हिशोबात करच ना. तू बेडवर बस. मला आवडलं पाहिजे. माझा हाय. तुम्ही दोघी या. तरी नाही त्याच्या कोणतं छान? पहिलं छान असेल का आताच? काल नाही जरा एक्सपेक्टेशन तो म्हटलंच होतं ते लोक छान बनवतात म्हणून. परत जोडली होती शिकारा. हा पण छान आहे, पण थोडं जास्त गोड आहे. हां. सो आम्ही आता घोडे फायनल केलेत वरती जाण्यासाठी आणि कॉस्टिंग वगैरे सगळं नंतर सांगेल. त्याच्या आधी गमबूट्स घ्यावे लागतील. सो हे आपले जे हे शूज आहेत हे काढून ठेवायचे, हे शूज काढून ठेवायचे आणि गमबूट्स घालायचे. हाँ ठीक है अभी थोड़ा. हाँ बस ये ठीक रहेगा. हाँ वो निकालो. कसे शूज आहेत? आणि चालता येते का तुला? बघू.
दिस इज थ्रिलिंग. एवढे खडबडीची जागा आहे आणि खाली वर हे बघा एवढे सगळे घोडे आहेत. आणि श्रावस मार्ताला सेपरेट घोडा घेतलाय कारण दोघांना खूप अडचण होत होती, कम्फर्टेबल होत नव्हतं. सो अर्ध्यातूनच त्यांना एक सेपरेट घोडा घेतलाय. हो 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 बड़ी बैग रखो ना. ओए मैडम पीछे रहो, पीछे पूरा पीछे बोला जी रो. जब यहाँ डाउन होंगे ना, जब उतरते समय कि चढ़ते समय? हाँ उतरते टाइम पीछे करना बॉडी और पाँव थोड़ा आगे है. हाँ शपथ. ये बहुत आगे आगे कहीं नहीं जाएगा. स्वार्था. जवळजवळ अर्धा पाऊण तास वगैरे याचं चढाई केली आहे आणि समोर वाव. तुम्हाला गर्दी दाखवते हो. श्रावस मार्ता ऑलरेडी तिथे जाऊन थांबल्यात, वेट करतायत ते. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. आणि असं खळखळ नदीचा आवाज सुद्धा येतोय, येत पण असेल माहिती बी तुम्ही. कसं आहे चिनू, कसं आहे? चांगलं आहे ना. हा एवढं चढल्यावर आता कळतंय, नाकातून पाणी गळायला लागलंय. खूप थंडी आहे आणि वरती चालत यायला ऑक्सिजन सुद्धा कमी पडतोय ना. त्याच्या खालपर्यंत तिथं खालपर्यंतच फक्त घोडे येतात, वरती आपल्याला चालत यावं लागतं. खालून चढताना वाटतं जवळ आहे, कठीण आहे. इथे सुद्धा एवढा वरती सुद्धा कहावा मिळतोय. सोनमर्गच्या थैमाज ग्लेशियर पॉईंटला. आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा असं एकदम फ्रीजिंग कोल्ड आहे कारण खूप स्नो आहे इथे या पॉईंटला. तर इकडच्या बाजूला सुद्धा बघा अराउंड 5:30, पण अंधार व्हायला लागलाय. खूप थंडी आहे. एकदम असा हात आणि पाय असे सगळे गोठल्यासारखं झालंय. श्रावस मार्तांनी छान जॅकेट घातले त्यामुळे त्यांना एवढं काही वाटत नाहीये.
तरी पण असं तोंडातून अशा धुवा वगैरे निघतोय श्राव्याच्या दाखवते ती दूर निघतोय. आणि बॅक साईडला सुद्धा खूप छान व्ह्यू आहे. आम्ही फोटो काढलेत, ते खूप सोपं फोटो आलेले आहेत. बोलताना सुद्धा अशी जड झाली आहे जीव ॲक्च्युली. तर उन्हाळा सुद्धा एकदम बेस्ट आहे इकडे येण्यासाठी. सो असं काही नाही आहे की थंडीतच आलं पाहिजे, बर्फ असतं, पण उन्हाळा सुद्धा खूप छान आहे. शावा एक मिनिट थांब. चलो तो बच्चू आ जाओ. सोड. थंडी वाजली माझ्या बच्चूला. बच्चूचा हात तर खूप थंड आहे. शावी यस यस गुड व्हेरी गुड. आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. आम्ही आता पोहोचलोय परत एकदा हॉटेलमध्ये. आणि पोनी राईड झाली, सगळं झालं व्यवस्थित. आणि इथे खूप सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आम्हाला तुमच्याशी शेअर करायच्यात. सो आम्ही ज्या गोष्टी फेस केल्या त्या तुम्ही करू नयेत असं वाटतं. त्यासुद्धा मी एकदा डिनर वगैरे झाला ना की मस्त आरामात निवांत बसून त्यासुद्धा शेअर करेल. त्याच्या आधी जो बाहेर व्ह्यू दाखवला होता तर तिथे असं मस्त खाली लश असं मस्त ग्रीनरी वगैरे आणि स्पेस आहे मस्त बाहेर बसायला वगैरे. थोडंसं बाहेरचं व्ह्यू एन्जॉय करतो. तर शाळाच मारता ना सुद्धा दोघींनासुद्धा खूप मजा आली. ॲक्च्युली काय झालं, पहिल्यांदा आम्ही दोनच घोडे घेतले होते. वी थॉट की म्हणजे ॲडल्ट प्लस चाइल्ड असं होऊन जाईल, असं आम्ही ऐकलं पण होतं की असं पण जमतं. पण त्या दोघींना पुढे ते जे हँडल असतं पकडायचं लोखंडाचं ते खूप टोचत होतं आणि कम्फर्टेबलसुद्धा नव्हतं. सो मग आम्ही थोडं 100 मीटर गेल्याच्या नंतर एक घोडा घेतला एक्स्ट्रा. सो कम्फर्टेबल झाली घोड्याची राईड. थोडंसं जाताना भीती वाटते, येताना काही वाटत नाही. मला जास्त भीती वाटते, मला खोलीची म्हणजे भीती वाटते. आवाज मारता घाबरला नाही. आणि प्रसादला सुद्धा, प्रसादने तर पूर्ण घोडा एकट्यानेच म्हणजे चालवला. मध्येच थांबला होता. हो ना ग, आम्ही दोघं मी थांबवलं होतं बाबू, तो मला भीती वाटत होती म्हणून. तू थांब. हा, त्याचं असं होल्ड करून ठेवलं ना, ते असं दोरी असती ना ती अशी टाईट ओढली ना की थांबतो तो. छान. आता म्हणजे स्टे सुद्धा छान आहे. म्हणजे आम्ही जे राईड वगैरे केल्या, स्लेज केला आम्ही, सो ते सुद्धा छान झालं. पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या, तर त्या व्लॉगच्या एंडला शेअर करतो. सो स्टे ट्यून. स्वतः आम्ही चाललोय बाहेर जरा छान व्ह्यू वगैरे एन्जॉय करतो. सो आम्ही राहतोय
इम्पेरियल रिसॉर्ट्समध्ये एकदम सुंदर आहे, एकदम छान आहे. तुम्ही सुद्धा जर आले तर नक्की राहू शकता. इथे जवळच रॅडिसन वगैरे सुद्धा ऑप्शन आहेत आणि अजून कोणतं कंट्री रिसॉर्ट अँड स्पा असं ते सुद्धा आहे. सो 5 स्टारमध्ये जायचं असेल तर तुम्ही ते 2 सुद्धा जाऊ शकता. आणि हे सुद्धा 3.5 स्टार हॉटेल आहे. छान हॉटेल आहे. हां मस्त आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे. चलो. तर आम्ही आता डिनर सुद्धा करून घेणार आहे. डिनर आणि ब्रेकफास्ट आमच्या पॅकेजमध्ये कॉम्प्लिमेंटरी आहे. तर चला बघूया काय काय डिनरमध्ये. व्हेज कुठे आहे बघा सगळं. टमॅटो पनीर हो मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेज खायचं आहे. आपण काल खाल्लं ना तसंच आहे थोडंसं. डाळ फ्राय, जिरा राईस, इकडे पापड आहे. इथे काय हे बघ. अच्छा सूप आहे. तिथे एवढं मोठे प्लेट आणली. जेवण तू फक्त टोमॅटो याच्यात. तू कसं आहे जेवण? ग्लास पुढे ठेवतो. छान आहे ना. 9 वाजलेत आणि आमचं डिनर वगैरे झालं आहे. छान होता डिनरसुद्धा. फक्त इकडच्या जेवणात आम्हाला एक गोष्ट असं म्हणजे आम्ही नोटीस केली की इकडे तेल खूप असतं सगळ्या भाज्यांमध्ये. जिरा राईस होता तो पण एकदम असा काय ते तूप वगैरे असेल फ्राय करायला त्यात पण खूप तूप होतं. म्हणजे एकदम माईट बी इकडचे लोक थंडीत बॉडीला हीट मिळावी, फॅट जास्त मिळाव्या म्हणून खात असतील. सो तर मी तुम्हाला बोलले होते की मी काही गोष्टी शेअर करणार आहेत. तर आम्ही इथे चेक इन केलं. तर मग आम्हाला जायचं होतं थार ग्लेशियरला. त्यासाठी पोनीने जावं लागतं. पोनी म्हणजेच घोड्यांनी जावं लागतं. तर 4 किलोमीटरचा रस्ता आहे. 4 किलोमीटर जायचं, 4 किलोमीटर यायचं. तर पहिल्या ठिकाणी आम्ही गेलो म्हणजे तिथे त्यांचं स्टँड काइंड ऑफ आहे. तिथे घोडे वगैरे नसतात, फक्त घोड्यांचे मालक उभे असतात. तर ते आम्हाला किती सांगितले? 2500 रुपये ना. 2500 आधी सांगितलं 2700 रुपये पर हेड. म्हणजे आमच्या चौघांचे 2700 होणार. तर आम्ही म्हटलं की म्हणजे खूप होत आहेत. तर ते बोलले की 2500 करू. मग आम्ही सगळे चौकशी करून आलो होतो. श्रीनगरमध्ये पण विचारलं होतं. काही लोक आम्हाला भेटले होते, पुण्यातलेच होते. तर त्यांनी सांगितलं होतं 1200-1400मध्ये करतात. पण इवन 1000 रुपयामध्ये सुद्धा होतं. त्यावेळेस मारता आम्ही दोन्ही मिळून एक घोडा घेणार असं ठरवलं होतं. एक ॲडल्ट एक किड असं. तर आम्ही विचार केलेला की चला 1400-1500पर्यंत असं आपण करू शकतो. तर मग आम्ही तिथून निघालो त्या पोनी स्टँडवरून, जे घोड्यांचे मालक सगळे होते तिथून. आणि जिथे ॲक्च्युअल घोडा असतात तिथं गेलो आम्ही. जिथून चढाई सुरू होती तिथं खूप सगळे घोडे लागलेले असतात. तिथे किती सांगितले होते तिथे प्रसादने केलं बार्गिंग, मला तर माहीत पण नाही. तेच 2500च्या खाली कोणीच तयार नव्हते. मग त्याला तू किती बोलला मग फायनल? मी 1200 पासून स्टार्ट केलं मी. अच्छा. पण 1400 मग नंतर तुम्हाला 3500 द्या दोन्हींचे, 2 घोड्याचे. 3500 1750 पर्यंत 1700 आलो. मी म्हणलं ठीक आहे 3000 फायनल करू. हां. पण तरी ते मला नाही, मला 200 रुपये वर द्या फक्त म्हणून. तर आम्ही मग असे 1600 च्या असे 2 घोडे केले. 3200 टोटल असं
पण थोडंसं पुढं गेलो 100 मीटरवर, पण आम्हाला ते कम्फर्टेबल होत नव्हतं दोघांना. ते घोड्याचं जे बसायला जे सीट असतं त्याला ते समोर जे असं पकडायला जे असतं, काय म्हणतात नाही माहिती मला, ते असं पकडायला जे असतं लोखंडी, तर ते श्राव्या स्मारताला दोघींना खूप टचत होतं, कारण ते आमच्या समोर बसलेल्या होत्या. स्मारता तर म्हटली की मला करायचंच नाही. मग आम्ही तिथेच थोडंसं पुढेच लगेच दुसरा अजून एक घोडा घेतला सेम रेटमध्ये. आणि मग ते जे त्यांचे सगळे तिकडे वरती पण कनेक्शन असतात. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओत, तर घोडे एका ठिकाणी थांबतात तिथे पोहोचल्यावर, आणि तिथून एक नदी आहे, ती नदी क्रॉस करून जायचं आपण. ती थोडंसं परत अजून चढावं लागतं. तिथे काही घोडे नाही, तिथे आपल्याला पायी चढावं लागतं. 700-800 मीटर वगैरे असेल. तर त्याच्यात लहान मुलांना चालता नाही येत. मग ते काय करतात की चला मी हेल्प करतो वगैरे असं. तिथूनच 3-4 लोक आपल्यासोबत येतात. म्हणजे आपल्याला समजत पण नाही कधी आपल्यासोबत आले. तर चला चलो हम बच्चों को हेल्प करते, चलो बच्चो मैं बच्चों को उठाता हूँ. तरी श्राव्यास मारताना तर आम्ही दोघींना पण खालीच चालवलं. पण मग ते हात धरतात वगैरे, हेल्प करतात. इवन मोठ्यांना सुद्धा ज्यांना चालता येत नसेल तर हेल्प करतात. आणि मग ते आपल्यावर एक म्हणजे असं की अरे आपल्याला यांनी हेल्प केली. मग आपण पुढे जाऊन त्यांचेच ते स्लेजचे ते अशा गाड्या असतात ना, ते त्यांच्याच गाड्या घेतो आपण. म्हणजे मग ते आपण अडकून बसतो त्यात. मग तिथे पण बार्गेन केलं. किती सांगितलं होतं आधी? काहीतरी ते 6 असं सांगतात की 6 पॉईंट असं काहीतरी आहे त्यांचं. तर एका पॉईंटचे 200 रुपये असं. आम्हाला श्राव्यास मारतालाच करायचं होतं, पण ते म्हटले की आम्ही हे 4 लोक तुमच्यासोबत आले, तर यांचा नंबर होता आता ह्या गाडीसाठी, म्हणजे त्या स्लेटसाठी, तर तुम्ही केलं नाही तर मग त्यांचे रोजगार बुडेल, असं तसं इमोशनली थोडंसं ब्लॅकमेल करतात आणि ट्रॅपमध्ये अडकलो जातो. कारण एकदम असं रोजगार वगैरे किंवा पेट का सवाल आहे असं म्हटल्यावर आपल्याला पण नाही म्हणायला चांगलं नाही वाटत. सो मग आम्ही म्हटलो की आम्ही चौघं पण करतो 500 रुपये, पण तुमचा जो एंड पॉईंट आहे तिथपर्यंत न्यायचं. पर्यंत जाताना मग ते आपल्याला ओढत नेतात त्या स्लेजवर बसून, आणि पुढे एक माणूस ते दोरी घेऊन ओढतो, आणि मग अजून 4 माणसं येतात आणि ते मागून धक्का देतात. आणि हे आपल्याला कुठेच आपलं ठरलेलं नसतं की यांना पण काही पैसे द्यायचे. मग ते मध्येपर्यंत गेलं की हळूच म्हणतात की हमारा इस पे ही चलता है, हमारा कुछ काम नहीं है, दूसरा कुछ यहाँ पे धंदा नहीं है. म्हणजे ते 2000 रुपये 500 रुपये पर पर्सन ठरवलेले ते वेगळे. आणि आता यांचं सुद्धा एक्सपेक्टेशन असतं की 200 रुपये मागितले त्यांनी. पण आम्ही त्यांना म्हटलं की श्राव्यास मारता छोट्या, त्यांना लोटायची सुद्धा पाठीमागून काहीच गरज नव्हती. तर आमच्या दोघांचे मिळून आम्ही त्यांना 250 रुपये दिले. आधी 100 दिले होते, पण ते काय ऐकायला तयार नव्हते, म्हणे अजून 550 तरी द्या. सो म्हणजे ते 250 रुपये आणि हे 2000 रुपये, असे 2500 रुपये त्या स्लेजचे झाले आमचे चौघांचे. मग तिथे स्लेजमधून खाली आलं. तिथे वरती पोहोचल्यावर पण खाली येण्याच्या आधी तिथे मग हे जे मेन लोक असतात की ज्यांनी आपल्याकडून 500 रुपये पर पर्सन घेतले, ते आपले चला तुमचे फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, असं स्वतःहून खूप पुढे येऊन असं म्हणतात. आणि मग खाली येतो आपण, आणि मग खाली आलं की म्हणतात की हे गाड्या आमच्या नाही आहेत वगैरे असं, आम्हाला टीप द्या, खूप मेहनतीचं काम आहे. म्हणजे तिथे त्यांना पण टीप मागतात. पण म्हणजे हे असं खाली चहा पिण्यापासून परत खाली नाश्ता करण्यापर्यंत सुद्धा ते त्यांचं हे असतं, सगळे कनेक्शन असतात तिथे. कॉफी, चहा, कहावावरती स्नोमध्ये पण मी दाखवलं तुम्हाला. तर सर ले लो, अच्छा है इनका बहुत अच्छा है, सर ले लो. खाली आल्यावर चाय वाय ले लो, मॅगी कुछ खाना है तो खा लो. तो सो ते सगळं म्हणजे त्यांचे कनेक्शन असतात. म्हणजे ठीक आहे, ते सगळे मिळून हे करतात, पण प्रत्येकाचा त्यामध्ये एक वाटा असतो. मग आपल्याकडून जास्त पैसे घ्यायचे, मग ज्याचा तो बिझनेस आहे तर त्याला त्याचे पैसे मिळणार, आणि आपल्याकडून एक्स्ट्रा घेतलेले या सगळ्यांना मिळणार. असं एक त्यांचं ते एक पूर्ण सर्कलच असतं. अजून एक गोष्ट, जे गमबूट्स असतात तर ते मस्ट असतात मी तर म्हणेन, कारण दुसरे जर शूज घातले तर ते ओले होतात, मग पाय एकदम फ्रीज होऊन जातात. हे जेव्हा तुम्ही घोडे घेता तेव्हा ते म्हणतात की चला आता गमबूट्स घ्यायचे म्हणून, तर मग त्याचे 150 रुपये एका
पर पर्सन 150 रुपये गमबूटचे पण दिले आम्ही. पण आम्ही पुढे गेल्यावर बघितलं तिथे ग्लेशियरच्या खाली जिथून बर्फ सुरू होतो एकदम त्याच पॉइंटला सुद्धा गमबूट्स होते आणि तिथे 100ला होतं. एवढ्या लांबपर्यंत गमबूट्स घालून जाण्याची मग काही गरज नाही लागत. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. अजून पुढचे 4-5 दिवस पण काय काय आता थोडंसं आम्हाला समजलंय की तुम्ही सुद्धा जर कधी आले तर थांब ना म्हणजे काश्मीरमध्येच पूर्ण सगळं असंच एक आम्हाला असं नोटीस केलं. काल श्रीनगरमध्ये सुद्धा शिकाराचे ओनर दुसरे असतात आणि शिकारा राईड करणारे दुसरे असतात. सो ते पण त्यांना पण एक्सपेक्टेशन असतं की द्यावेत. सकाळी त्यांनी घेतले आपल्याकडून आहे ना बोनी कर दो. सो त्यांना ते सुद्धा म्हणतात की सर बोनी कर दो असं म्हणजे त्यांना पण द्यावेच लागतात. सो टीप हा प्रकार खूप जास्त आहे. प्रत्येकाला टीप पाहिजे असते. बार्गेन खूप करावं लागतंय तरी पण आम्ही बार्गेन करण्यात जरा थोडेसे कमी पडलो असं वाटतंय. कारण आजचा दुसरा दिवस पण आम्ही एन्जॉय केला असं नाही की एन्जॉय नाही केला पण अशा गोष्टी सुद्धा झाल्या. वरती स्नो पण होता ते सुद्धा खूप छान झालं. तिथे सुद्धा फोटो वगैरे सुद्धा आम्ही भरपूर काढलेत. तर बघू आता पुढचे 6 दिवस अजून वेगळे ठिकाण आहेत. आजचा दिवस इथेच एंड करतोय. आता श्राव्यास मारता TV बघतायत. थोडंसं रिलॅक्स होतोय. उद्याची तयारी करून ठेवतो आणि झोपतो. मग रूम छान आहे. श्राव्यास मारताला तर इथे जास्त दिवसांचा स्टे पाहिजे होता पण इथे 1 दिवसासाठीच म्हणजे आहे जास्त काही नाही आहे तेवढं. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काश्मीरचे अजून भरपूर व्लॉग्स येणार आहेत. स्टे ट्यून. आता आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्मार्ट बाय.